राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम आता जमा होणार आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000 कोटी रुपये जमा होणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार 7,000 कोटी रुपये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये येत्या मंगळवारपासून एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। प्रतिकार भरणाऱ्या शेतकऱ्यांना 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेला असून आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये डीबीटीद्वारे ही रक्कम आता जमा होणार आहे। यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बाजारभावामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण। जिल्ह्यामध्ये 18,830 शेतकरी कर्जमाफीपासून राहिले वंचित। शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना बसतो फटका। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 500 कोटी रुपये मिळाले। अमित शहांनी पूरग्रस्त राज्यांना दिले 2,000 कोटी रुपये। अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत द्या, शिवसेनेचं निवेदन। पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या। सुपीक माती वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला। कापूस, मका, सोयाबीनसह पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आता सुरू। लाडकी बहीण योजनेचा लाभ अर्ध्यावरच थांबला। केवायसी अभावी हजारो पात्र महिला वंचित राहिल्या। नवे पोर्टल सुरू करून विशेष मोहीम राबवली जाण्याची मागणी। यंदा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पीक विम्याचं निम्मेच अर्ज दाखल। मागील वर्षाचा लाभ न मिळाल्यामुळे विम्याकडे फिरवली शेतकऱ्यांना पाठ। 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत नियमित कर्जदार शेतकरी। बँकांचे हेलपेटे झाले शेतकऱ्यांचे सुरू। पात्र आहोत की नाही याचं उत्तर काही शेतकऱ्यांना मिळेना। लाभार्थी यादी जाहीर करण्याची शेतकऱ्यांना केली मागणी। 7,982 लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार। शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचं हेच ध्येय असणार। ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सोयाबीनला 7,585 रुपयापर्यंत भावाची शक्यता आहे। स्मार्ट प्रकल्पच्या बाजार माहिती विश्लेषण कक्षाच्या सुधारित अंदाज देण्यात आला। कर्जमाफीला 99,000 पात्र शेतकरी आहे। आतापर्यंत 45,000वर शेतकऱ्यांना केली आधार ई-केवायसी। नमस्कार, आपण पाहत आहात भारतीय बाजारभाव। आपण पाहिलं कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे की सरसकट कर्जमाफी मिळणार की 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार की काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयापर्यंतच कर्जमाफ दाखवत आहे। काही शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज आहे। असे शेतकरी आता मोठ्या संभ्रमामध्ये पाहायला मिळत आहेत। तर आपण काही शेतकऱ्यांसोबत याविषयी चर्चा करणार आहोत। माझं प्रल्हाद हो, कसं काय आपल्या शेतामध्ये सध्या पेरणी वगैरे? शेतामध्ये पेरणी केली। पहिली गोष्ट पेरणीच उशिरा झाली, पावसाला दांडी मारली, त्याच्यामुळं पेरणी उशिरा झाली आणि आता वाटत नाही जेवढा माल पाहिजे तेवढा माल त्याला येईल नाही। कारण योग्य वेळी जर पेरणी जर झाली तर त्याला माल जास्त होतो, त्याचं आवक चांगलं येतं आणि त्याच्यामुळं पर्यायी जो खर्च होतो तो कुठंतरी रिकवर होतो। का असं झालेलं आहे, माल उशिरा लावल्यामुळं त्याचं कमी येणार आणि पर्यायी आम्हाला उत्पन्न कमी होणार आणि जो खर्च झाला तो पण यावर्षी भरून निघतो का नाही माहीत नाही। आणि यावर्षी गव्हर्नमेंटनं कर्जमाफी केली। आता माझ्याकडं 2 लाख कर्ज होतं, गव्हर्नमेंटनं कर्जमाफी केली तर त्यापैकी माझ्या अकाउंटला 50,080 रुपये काहीतरी दाखवते कर्जमाफी झाली। तर मग वर्षी 1.5 लाख रुपये कसे भरावे हा मोठा जटिल प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। आता कृषी मंत्री भरले यांनी सांगितलेले आहे की आपण सरसकट 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। पण तुमच्या म्हणण्यानुसार 50,000 रुपये काय तुमच्या अकाउंटवर दाखवत आहे? बाकीचे पण मी नियमितप्रमाणे भरलेले आहे बाकीचे पैसे। बाकीचे मी आजपर्यंत नियमित कर्ज भरत आलो, कारण कर्जाशिवाय पर्याय नाही। कारण शेतकऱ्याकडे पैसे नाही, कर्ज घेऊन आम्ही मशागत करतो, बी बियाणे खते वगैरे आणतो आणि शेतीमध्ये ते इन्व्हेस्ट करतो, म्हणजे ते लावतो आणि त्याच्यानंतर आता जर 50,000 जर भेटणार असेल तर मग ते कुठंतरी आम्हाला म्हणजे असा मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण झालेली। गव्हर्नमेंटनं केले तर 1 टाईम 1 स्ट्रोकमध्ये ते पूर्णचे पूर्ण जेवढी रक्कम आहेत गव्हर्नमेंटनं जे सांगितलं होतं 2 लाखापर्यंत माफी, तर 2 लाखापर्यंत माफी व्हायलाच पाहिजे होती। 50,000 झाली, पण आता सांगू शकत नाही जर फ्युचरमध्ये आणखीन जर काही टप्प्यामध्ये जाईना पुढचे पैसे जर दिले तर ते आमच्यासाठी एकदम म्हणजे असं दिलासादायक गोष्ट होईल। आणि तुम्ही बघता जे आता हे आमचा माल वगैरे बघा, आता ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये हा माल कमीत कमी गुडघ्यापर्यंत पाहिजे होता। आता निसर्गानं पण आमची साथ सोडली, उशिरा पाऊस झाला। आता गव्हर्नमेंटच आता काय जे आमचा तो वाली आहे आता त्यांनीच आमच्यासाठी काय जे काही करायला पाहिजे।
विजयाबाई भाऊचं सांगितलं. अच्छा, वावर आपलंच आहे का? हा आपलं सर किती एकर आहे? याच्यात तर एक गुंठ आहे. हो का? काय लावलंय आता तुम्ही याच्या? त्याच्यामध्ये हे काय आहे सर की ना हो का? अच्छा, तर कसं काय पाऊस वगैरे? पाऊसच नाही. पहिल्या पाऊस पडला तर लावली सारखी तर पाऊसच नाही आला आणि आता लगेच कमी पाऊस कमीच पडेल. पण आता आजपासून तर सरकार शेतकऱ्यांच्या बँकेवर पैसे टाकू राहिलं, मग आता तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळणार ना? तर मग आता ते आम्ही आता लोक कोण असे तसे करून घेतले भरले भरात सांगितले. हो मग का? आम्ही भरले ते 50,000 6,000 वर. किती कर्ज काढलं होतं तुम्ही? आमचं 50,000 सोसायटी. अच्छा, ती भरली तुम्ही? हो का? भरली. पण आता तर कर्जमाफीचे पैसे आजपासून येणार खात्यावर. मग आता ते आम्हाला ते आले तर आम्हाला टाकायलाच पाहिजे ना. आम्ही हा, जर बरोबर आहे. कोण घेतलेले पैसे ते भरणं गरजेचे आहे ना. आम्ही पैसे लोकं कुठून आणले मग हे? आम्ही घेतले उसने पाचने पावले रावळे 10 5 करून अच्छा. आपले भरले. अच्छा, उसने पैसे आणून तुम्ही कर्जाचे हा, पैसे मग ते परत केले. बराच सांगितले बराच लागले ना ते. अच्छा, म्हणजे बँकेनं तुमच्यावर दबाव टाकलं हा, म्हणा. मग ते बराच सांगितले तर बराच लागले. पण आता मुख्यमंत्री साहेबांना तर सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार होतो. थोडं थांबायला पाहिजे होतं तुम्ही. पण मग आता ते नाहीच म्हणायला लागले बँकेवाले सगळ्याच आला हां हां. तर मग बराच लागले. अच्छा, हा. आता तुम्हाला मग सरकारकडून मदत पाहिजे. जसं जे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार हा, आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं आता जे नियमित जे लोक कर्ज भरत असतात हा. त्यांच्यासाठी पण 2 लाख रुपयेच कर्जमाफी पैसे यायला पाहिजे का हा, account वर? यायला पाहिजे ना. मग यायला आता पाहिजे. यायला पाहिजे ना. अच्छा, यायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबाला सांगणार का हे पैसे टाका म्हणून आमच्या पण अकाउंटला? आता सांगायला कुठं जा आपण नाही, सांगायला. आमच्या माध्यमात सांगा, ते ऐकतील बघतील. हो काय? हा, टाकायला पाहिजे ना मग त्यांनी. हा, कारण यांनी आता सोसायटीचं कर्ज 50,000 रुपये घेतलेलं होतं आणि ते कर्ज त्यांनी नातेवाईकाकडून काही उसनेवारी करून ते पैसे बँकेला भरले. कारण बँकेचा त्यांच्यावर दबाव होता की तुम्ही बँकेचे पैसे भरा, नाही तर तुम्हाला आम्ही पुढं कर्ज देणार नाही. आणि ते पैसेसुद्धा भरले. पण आता राज्य सरकारने यांच्यासुद्धा विचार करायला पाहिजे. यांच्या पण अकाउंटला काही पैसे टाकायला पाहिजे. जे नियमित कर्ज फेड करत आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान देत आहे, पण 2 लाख रुपयापर्यंत त्यांच्यासुद्धा अकाउंटवर यायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.